अरेंज मॅरेज भाग 5. ऋषिकेश सायलीला मनाची तयारी करण्यासाठी वेळ देतो, पण सायलीला तिच्या मामींनी पहिल्या रात्रीबद्दल दिलेले ज्ञान आठवते. मामी सांगते, लग्न झाल्यानंतर दोघांची मनं जुळतात, पण दोघांच्या शरीराचे मिलनही तितकेच महत्त्वाचे असते. शरीराचे मिलन झाल्याने दोघांमधले प्रेम अधिक फुलते. हे सर्व आठवताच सायलीच्या अंगावर शहारे भरून येतात आणि ती एक झलक ऋषिकेशकडे टाकते. तसे अंगावरचे शहारे अजूनच वाढतात, पण मनात भीतीही असते. मग ती स्वतःहून त्याचा हात हातात घेते आणि त्याला सांगते, मला फक्त 1 दिवस द्या. उद्या मी तुम्हाला अजिबात निराश होऊ देणार नाही. तसं ऋषिकेश थोडा खुश होतो, कारण त्याला मनातून असं वाटतं की वेळ जास्त दिवसाचा घेऊ नये म्हणजे झालं. पण ती फक्त 1च दिवसाचा वेळ मागते. तसं त्याला बरं वाटतं, कारण तो तिची मनस्थिती समजू शकत होता. शेवटी लग्न फक्त शरीर संबंध ठेवण्यासाठी केले जात नसते, त्यात एकमेकांच्या भावनांचा आदरही करणे गरजेचं असते. ऋषिकेशने ते व्यवस्थित हाताळलं. नाहीतर नवऱ्यांचा हक्क गाजवण्यासाठी तिच्या मनाचा किंवा तिच्या अवस्थेचा त्यांनी विचार केला नसता. त्यावर तो तुटून पडला असता. पण तसे त्यांनी केलं नाही. तिला समजून घेतलं. मग ती त्याच्या खुशीत विश्वासाने झोपली. त्यानेही तिचा विश्वास मोडला नाही. लाडाने कुरवळत तिला जवळ घेऊन झोपला होता. सकाळ झाली. ती उठून आंघोळ करून तिच्या कामाला लागली. ऋषिकेशला ऑफिससाठी उठून लागली, पण तो उठतच नव्हता. मग तिने घरात किचनमध्ये सगळीकडे नजर फिरवली. कोणीच दिसत नव्हते, म्हणून ती तिचे ओठ त्याच्या ओठावर हळूच टेकून हलकेसे किस करत होती. तसा तिच्या स्पर्शाने तो तडकन उठतो, पण तोपर्यंत ती लाजून पळालेली असते. 2 मिनिटांसाठी तो शॉक होतो. जे त्याने इमॅजिन केलं नव्हतं ते तिनं केलं होतं. तो ऑफिसला जाईपर्यंत तिने त्याच्या नजरेला नजर मिळवली नव्हती. त्यांच्या ऑफिसची सगळी तयारी खाली नजर ठेवूनच केली. पण त्यासाठी आजची सकाळ खूप सुंदर आणि स्पेशल होती. तो त्या सुखद धक्क्यातून बाहेर पडतच नव्हता. दिवसभर त्याच्या डोक्यात तेच चालू होते. मग त्याने सायलीला मेसेज केला, आज तुझी मला उणिवाची पद्धत खूप आठवली आणि हे असं रोज न चुकता मला उठवायचं. बिचारी सायली घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप काम करून दमली होती. तिला सवय नव्हती एवढ्या लोकांचं काम करण्याची. माहेरी फक्त तिघेच, आई वडील आणि ती असायची, त्यामुळे जास्त काम नसायचं. त्यातून आईचा हातभार असायचा कामाला. तरीही थोडं काम केलं तरी माझी लेक काम करून दमली आहे, आता तिला काम सांगू नका, असं तिचे वडील आईला ओरडायचे. पण इथे सासरी एवढं काम करून पण कौतुक अजिबात नाही. ती थोडी माहेरच्या आठवणींना हळवी झाली, पण डोळे पुसून परत पुढच्या कामाला लागली. ह्या सगळ्यात ऋषिकेशचा मेसेज तिने वाचलाच नाही. सायली मनाशी ठरवत होती, आज काही झाली तरी आजची रात्र मी स्पेशल करणार, ह्यांना निराश होऊ देणार नाही. मग संध्याकाळी ती 8-9 गुलाबाचे फूल झाडाचे तोडून आणले, साड्यांच्या कप्प्यात लपवून ठेवते. सायलीने सगळा प्लॅन मनात करून ठेवलेला असतो. वेळ असतो तो प्लॅन साध्य करायचं. संध्याकाळ होते तसं ऋषिकेशचा फोन येतो. हॅलो, सायली म्हणते. ऋषिकेश म्हणतो, आज मला थोडा उशीर होईल, एका मित्राचा वाढदिवस आहे, मी तिकडे चाललो आहे, जेवण करून येईल. सायली म्हणते नाराज होऊन, हां चालेल. ऋषिकेश म्हणतो, आवाजातला नाराजपणा लक्षात येतो तसा. लक्षात आहे माझ्या, तू आज मला नाराज करणार नाही, त्यामुळे मी इतका पण लेट करणार नाही. आजचा इतका महत्त्वाच्या दिवशी मी तुझ्या साऊला नाराज कसा करेल. हां, फक्त तोपर्यंत तू सगळ्यांसाठी स्वतःची तयारी करून ठेव, मी येतो तोपर्यंत. सायली घरात सगळे असल्यामुळे तिला फार काही बोलता येत नाही, म्हणून फक्त ठीक आहे चालेल असं बोलून फोन ठेवते. सगळ्यासमोर तिला चेहऱ्यावरती कोणताच भाव आणता येत नाहीत, म्हणून पाणी पिण्याच्या बहाण्याने ती किचनमध्ये येऊन ऋषिकेशचे सर्व बोलणे आठवून ती खूप लाजून लाजून हसते.
माई म्हणतात ऋषिकेशची आई, राजूचा मी तुम्हाला एक सांगायचं विसरले. ऋषिकेशला घरचे आणि जवळचे मित्र राजू म्हणायचे आणि सायलीला तिच्या घरातले लाडाने साऊ म्हणायचे. ते ऐकूनच ऋषिकेश सायलीला साऊ म्हणायचा, पण तो दोघेच असतील तेव्हाच बोलायचा. फोन आलता का ग आज? उशीर झाला त्याला घरी यायला. सायली म्हणती, हो माई, आत्ताच आला होता त्यांचा फोन. त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस आहे, त्यांना यायला उशीर होईल आणि तिथूनच जेवण करून येणार आहेत. माई म्हणतात थोडं चिडून, काय करावं ह्याला, लग्न झाले तरी मित्र काय त्याची सुटत नाहीत आता. नाही, उद्या बघते त्याच्याकडे, असे बोलून माई सायलीला सगळ्यांना जेवायला घे असं सांगतात. तशी सायली लगेच सर्वांना जेवायला वाढून तीही जेवायला बसली. सर्वांचे जेवण झाल्यावर सगळं काम आवरून ती झोपायला गेली. घरातले पण झोपले म्हणून ती मधला दरवाजा बंद करते आणि त्यांच्या पहिल्या रात्रीची तयारी सुरू करते. अंथरूण टाकून त्यावर संध्याकाळी तोडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या सेपमध्ये बनवते. ती पण छान रेड कलरची सिंपल साडी घालते. हलकासा परफ्यूम अंगाला लावते. केस थोडे बांधून मोकळे सोडते. हलकीशी गुलाबी फेंट लिपस्टिक लावते. अगदी सगळं नेहमीप्रमाणे सिंपल आवरलं, पण आज पहिल्या रात्रीची नशा काही वेगळीच दिसत होती. तिच्या अशी सगळी तयारी करून ती वरती सोफ्यावर टीव्ही बघत बसली होती. तेवढ्यात ऋषिकेश नेहमीप्रमाणे हॉलच्या दुसऱ्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असते, ती हळूच उघडून आत येतो. येताच समोरचं दृश्य पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि मोठा आ करतो, कारण त्याने ह्या सगळ्याचे इमॅजिन केलेच नसतं. त्याला वाटतं की तिच्या मनाची तयारी करेल, पण तिने केलेली बाकीची तयारी बघून त्याला शॉक बसतो. ती त्याच्या जवळ जाऊन त्याचं आ केलेलं तोंड वाचलेलं बंद करते. तसा तो तिला वेळ न दडवता लगेच मिठीत घेऊन दरवाजाच्या जवळच खूप दिलपी पण प्रेमाने किस करतो. तिची हाईट त्याच्यापेक्षा कमी असल्यामुळे तो तिला वर उचलून किस करू लागतो. अगदी तिचा श्वास जड होईपर्यंत तो तिला किस करतो. त्याला जेव्हा लक्षात येतं की तिचा श्वास जड झाला आहे, तसा तो तिला सोडतो आणि सजावट केलेल्या अंथरुणाकडे बघतो आणि खिशातून मोबाईल काढून त्या सगळ्यांचे फोटो काढतो. हे मला आयुष्यातलं तू दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे, जे मी कधीच विसरणार नाही, असं बोलून तो तिला सजवलेल्या अंथरुणावर झोपून तिच्यावर त्याचे प्रेम बरसरू लागतो आणि तीही खूप मनसोक्त ते प्रेम बसवून घेत होती. ती तिची पहिली रात्र पहाटेपर्यंत साजरी झाली. रात्र कशी संपली त्यांनाच समजलं नाही, पण दोघेही तृप्त झाले होते त्या दिवशी. लगेच 2 दिवसांनी ते दोघे हनीमूनला जाणार होते. तेही सायलीसाठी सरप्राईज होतं.